एक मिनिट अहो सासू यायला लागली, तुम्हाला काही मागवायचंय का? हा मग मागवायचे ना, मागव मटन, चिकन, अंडे, झिंगे, बोंबील, 2-4 किलो सफरचंद, केळं, त्याच्यानंतर आपला गोड तेलचा डबा मोठा हेवळा मोठा, पटकन या प्रमाणावर घेऊन. हा सासूबाई ऐकलं का, तुमच्या मुलाची फरमाईश, या मग तेवढं घेऊन येताना. हो ठेवू का? माझी आई का तुझ्या यायला लागली? तुमच्याच मातोश्री यायला लागल्या ताई. मी तुझ्यासाठी जीव पण देऊ शकतोय. जीव तर कोणी पण देईल, मला iPhone 17 घेऊन द्या. दातात दात 32 दात, दातात दात 32 दात. सासूबाई जरा बी लावत नाहीत घरकामात हात. काळ्या मातीत विहीर खणली, काळ्या मातीत विहीर खणली. आमच्या घरात काय तुला बसायसाठी आणली? कोर्टानं तुमच्या दोघांच्या सोडचिठ्ठीला मंजुरी दिलेली आहे, पण तुमचा अर्धा पगार ह्यांना द्यायला लागेल. बर बर. अरे बाबा, अर्धा पगार चाललाय तुझा, हसालायस कशाला? आधी सगळा पगार घेत होती, आता अर्धा तर भेटेल की. हॅलो गुगल, बिना रश्श्याची मटणाची भाजी कशी करायची? भाजी येत नाही तर लग्न कशाला केले तू पागल? काय हो काका, किती सस्ते सस्ते सूट दाखवू राहिले, चांगले दाखव ना, महागातले. नाही नाही, मस्त असे 30-40 हजाराचे दाखवा मस्त. हा अरे वा, बरं झालं चोपेस शॉपिंग करते. खरोखर जर करत असती तर मी तर भिकारीच झालो असतो. वाव, हा किती भारी आहे काका, याला लगेच पॅक करा. सकाळी डोळे उघडले का लगेच यांना घ्यायला पाठवते. अहो मी ना गुलाबजामू केले, तुम्ही खाणार? नको, अहो खा ना पण. फुकटचं पचणार नाही मला. हो का? मग माझ्या आई वडिलांनी फुकटचा हुंडा दिलेला कसा पचला? तुम्हाला माहितीये का, हिवाळ्यात जर जास्त तोंडाला पावडर लावली ना, माणूस खाऱ्या शेंगांसारखा दिसतो. अहो त्या शेजारणीचा नवरा बघा, रोज तिला फिरायला घेऊन जातय, तुम्ही का घेऊन जात नाही? हा विचार की तिला, शनिवार रविवारचं कोण नेते? हे कुठलं एवढं निहून पण नाव नाही. 4 एकरात लावला लांब लांब ऊस, 4 एकरात लावला लांब लांब ऊस. सासूबाई आमच्या घरातली घुस. आता तू नीट ऐक. उंदराला केली बायको, नाव ठेवलं उंदरी. उंदराला केली बायको, नाव ठेवलं उंदरी. आणि सोनबाई माझी घरात घुसलेली काळी ढोसची चंद्री. धोकेबाज माणसा, तू मला का नाही सांगितलं तुझं लग्न झालंय, तुला बायको आहे, 2 लेकरं आहेत म्हणून? अगं मला सांगायला लाज वाटते. माझी इज्जत करीतच आहे. 2 चपात्या बनवायला लय मेहनत लागती. तुम्ही बनविता का 2 चपात्या? बाई कसं हसते भूतावाली. ओ मी या साडीत कशी दिसून राहिले? तुला आरशावर भरोसा नाही काय? तुझ्या बायकोला आम्ही किडनॅप केलंय, आम्हाला 2 लाख रुपये दे, नाहीतर तिच्या हाताची नस कापून टाकेन. 2 लाख रुपये नाही, 3 लाख रुपये देतो. तिची जीभ कापून टाका, जीभ.